नमस्कार, मी उज्ज्वला शोरेज क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला पनीर टिक्का बिर्याणी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. ते गाळून असं चांगलं फेटून घेतलेलं आहे. क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे. यात आता 1 टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे. त्यानंतर ह्याच्यात घालायचा आहे 1/2 टेबलस्पून बिर्याणी मसाला. आता ह्याच्यात 1/4 टेबलस्पून हळद घालायची आहे. 1 टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. 1 टेबलस्पून धने जिरे पावडर. 1 टेबलस्पून बरिस्ता तेल घालायचं आहे, ज्याच्यात कांदा तळलेला ते तेल. आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आहे. थोडासा पुदिना घालायचा आहे बारीक चिरलेला. आणि तळलेला कांदा थोडासा घालायचा आहे. किंचितसं थोडंसं तूप घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात हे बघा, स्क्वेअर असे पनीरचे पीसेस कट केलेले आहेत. थोडे मोठे केलेले आहेत, कारण मग बारीक केले की बिर्याणीमध्ये तुकडे होतात. ते असे पीस घालायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा, हे आता छान मिक्स करून झालेले आहेत. अर्धा तास असंच मॅग्नेट करून ठेवूया. आता इथं मी 1 पळी तेल घातलेलं आहे. त्याच्यात 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट घालून सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे. हे बघा, आलं लसूण मिरचीची पेस्ट सोनेरी रंगावर परतली आहे. त्याच्यात आता हे सगळे खडे मसाले हे घालायचे आहेत. आता ह्याच्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे. आता ह्याच्यात तांदूळ शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे. आणि ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. बघा, पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता ह्याच्यात मी 1 मोठी वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून घेतला होता, तो ह्याच्यात घालायचा आहे. आणि 5 मिनटं चांगलं हा भात शिजवून घ्यायचा आहे. बघा, तांदूळ आता बरोबर 5 मिनटं शिजलेला आहे. हे बघा, आता आपण हे गाळून घेऊया तांदूळ आणि ह्याच्यातले खडे मसाले सगळे काढून ठेवायचे आहेत. हे बघा, इथं मी 1 वाटी तळलेला कांदा गरम पाण्यात 2 तास भिजवून घेतलेला आहे. अर्धी वाटी काजू गरम पाण्यात 2 तास भिजवून घेतलेले आहेत. आता हे दोन्ही पाण्यातून काढून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. ही अशी तळलेल्या कांद्याची आणि काजूची पेस्ट करून घ्यायची आहे, पाणी न घालता. इथं मी मोठे मोठे सिमला मिरचे काप केलेले आहेत आणि कांद्याचे हे असे चौकोनी हे आता आपण तेलात तळून घेऊया. शिमला मिर्च आणि 1 कांदा दोन्ही तेलात फ्राय करून घेतलेले आहेत. हे बघा, इथं मी तवा ठेवलेला आहे. ते मॅरिनेट पनीर तेलावर जरा भाजून घ्यायचं आहे. हे थोडंसं बटर मी तव्याला लावत आहे. हे बघा, तवा चांगला तापलेला आहे. तर ह्याच्यात आता आपण हे पनीरचे पीसेस असे ठेवून भाजून घेऊया. हे बघा, असे एक छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. बघा, असं पाणी सुटतं. हे पाणी पूर्ण आटेपर्यंत हे चांगले भाजून घ्यायचे आहे. हे बघा, पनीर खरपूस असं बटरवर परतून घेतलेलं आहे. हे बघा, इथं मी 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. हे बरिस्त्याचं तेल आहे, म्हणजे कांदा तळलेलं. त्याच्यात 1 चमचा हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, तो परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतल्यानंतर 1 छोटासा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. त्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजले जातात. बघा, कांदा टोमॅटो चांगले परतून झालेले आहेत. आता ह्याच्यात ते मॅग्नेट केलेलं जे दही आहे
हे सगळं दही घालून परतून घ्यायचं आहे. हे बघा मॅरिनेट केलेलं दही घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. आता याच्यात ती मगाशी कांदा आणि काजूची पेस्ट केलेली ती 2 चमचे घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. सगळे मसाले चांगले परतून झालेले आहेत. याच्यात आता तळलेला कांदा आणि शिमला मिर्च घालायचे आहे. कांदा आणि शिमला मिर्च परतून झालेली आहे. आता ह्याच्यात थोडासा बरिस्ता घालायचा आहे, म्हणजे तळलेला कांदा. आता ह्याच्यात फ्राय केलेलं पनीर घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. हे बघा आता ह्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. ह्याच्यावर हा शिजवलेला भात सगळा घालायचा आहे. आता ह्याच्यावर तळलेला कांदा घालायचा आहे. मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे. शेवटी तूप घालायचं आहे. इथं मी तवा ठेवलेला आहे, तो चांगला तापून घेतलेला आहे. आता त्याच्यावर हे बिर्याणीचं पातेलं ठेवायचं आहे. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. त्याच्यावर मी हा दगडी खलबत्ता ठेवत आहे. हे बारीक गॅसवर 30 मिनिटे आपण ही स्टीम करून घेऊया. पनीर टिक्का बिर्याणी 30 मिनिटं स्टीम करून परत 15 मिनिटं तशीच झाकून ठेवली होती. हे आता अशी झालेली आहे. हे बघा खूप छान अशी झालेली आहे. हे बघा खूप छान अशी झालेली आहे. हे बघा, हे बघा, ही आहे पनीर टिक्का बिर्याणी. कशी वाटली माझी पनीर टिक्का बिर्याणीची रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या शौर्यच क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यच क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईल, तर माझ्या शौर्यच क्लाउड किचनला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. माझे व्हिडिओज, माझे रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या शौर्यच क्लाउड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. ही पनीर टिक्का बिर्याणीची वेगळी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.